नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत जेव्हा 12वी तुम्ही पास होतात आणि आपण जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेणार असतो तेव्हा त्याकरता आपल्याला इथे निबंध लिहावा लागतो, एक एसे रायटिंग करावं लागतं. सो बेसिकली तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात हे त्या कॉलेजला जाणून घ्यायचे, कारण तुमचं अकॅडमिक तुमचे ज्या अचिव्हमेंट्स असतील, सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे हे तुम्ही कॉलेजला तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये लिहून दिलंय. त्याच्यासोबत तुम्हाला एसे सुद्धा लिहावा लागतो. एसे रायटिंग हे खूप महत्त्वाचं टूल आहे इथल्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी. त्यात तुम्ही त्या कॉलेजसाठी काय काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतात, ॲज अ ह्युमन तुम्ही कसे आहात आणि वाय यू. जसं आपल्या इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जातो की वाय शुड वी चूज यू, विचारलं जाते की वाय यू, आम्ही तुम्हाला ऍडमिशन काय द्यावी. तर यामध्ये तुमचं एसे लिहिताना तुम्ही ॲज अ ह्युमन कसे आहात, म्हणजे तुमची स्टोरी काय आहे हे कॉलेजला जाणून घ्यायचं असतं. सो कॉलेजला तुम्ही आवडावे, म्हणजे आपण कॉलेजला आवडावं याकरता इथले मुलं प्रयत्न करत असतात आणि याकरता इथे ट्युटरिंग सुद्धा चालतं एसे रायटिंगचं. सो इथे तुम्ही 4वी-5वीला असल्यापासूनच एसे कसं लिहावा हे सुरू होतं. बेसिकली सुरुवातीला आपल्याला माहीत असतं एसेचे 3 फॉर्मॅट असतात, इंट्रोडक्शन, पॅराग्राफ आणि कन्क्लुजन. हे 3 पार्ट्स तर असतातच. सो हे सुरुवातीला शिकवलं जातं, परंतु नंतर मुलांना हळूहळू क्रिटिकल थिंकिंग शिकवलं जातं. एखाद्या गोष्टीवर तुम्ही कसं एलॅबरेट करून लिहिणार, ह्या सगळ्या गोष्टी इथे मुलांना शिकवल्या जातात, ज्या की मग तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता कामास येतात.